नमस्कार, मी आकांक्षा आणि या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मागच्या वर्षी गणेशोत्सवासाठी मी घरीच मूर्ती बनवली होती आणि मातीपासून मूर्ती बनवण्याचा तो माझा पहिलाच प्रयत्न होता. या व्हिडिओमध्ये मी मूर्ती बनवण्यापासून तर तिच्या विसर्जनापर्यंत असा पूर्ण प्रवास दाखवलाय. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअरही करा. तर मूर्ती बनवण्यासाठी आधी माती छान भिजवून घेतली, तिला काही वेळ मुरायला ठेवलं. नंतर आधी पायाचा भाग, मग उदर, हात आणि डोकं असं एक एक अवयव बनवत मूर्ती उभारली. आणि पहिलाच प्रयत्न असल्यामुळे मूर्ती छोटीच बनवायचं ठरलं. बाकी गोष्टी तेवढ्या अवघड नसतात, पण चेहरा बनवणं फार अवघड जातं. दिसायला सोपं जरी वाटत असलं ना, तरी जास्त वेळ चेहरा बनवण्यातच गेला. चेहरा बोलका असावा, डोळे सुंदर असावे म्हणून परत परत त्यावरच काम केलं. आणि बाल गणेशा असल्यामुळे आम्ही केस वगैरे नाही बनवले. कलर करण्याआधीच मूर्ती छान दिसत होती आणि अपेक्षेपेक्षा थोडी जास्त चांगली बनली, त्यामुळे मग घरी हिची स्थापना करायची असं ठरलं. नंतर त्यासाठी काही कापड आणि दागिनेही आणलेत. सिंपलच डेकोरेशन केलं आणि घरीच न्यूजपेपर पासून एक झाडाचं खोडही बनवलं. 10 दिवस बाप्पा घरी विराजमान होते आणि नंतर संपूर्ण मातीचीच मूर्ती असल्यामुळे घरीच विसर्जनही केलं. कला म्हणजे एक प्रकारचं ध्यान असतं हे म्हणतात ते अगदी खरं आहे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन सोबत एका मातीच्या गोळ्याला छान रूप देऊन बोलकं करावं, यात फार भारी मज्जा आहे. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लवकरच या वर्षीच्या बाप्पांचाही व्हिडिओ पोस्ट करतेय, सो सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.